जेवण वगैरे सगळ्यांना वाढायला घेतलंय ऋषभने. हा ऋषभ आतापासून काय नमस्कार मित्रांनो, कशा आहात? तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, पहिले तर तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद, कारण का तुमचं एवढं प्रेम भेटलंय ना, एवढं कमी वेळात एवढं प्रेम भेटलंय. आपले 2K सबस्क्रायबर झालेत, खूप कमी वेळात झालेत. म्हणजे ही खूप मोठी अचिव्हमेंट होती, पण तुम्ही सर्वांनी साथ दिले आणि आज आपले 2K सबस्क्रायबर झालेत, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर आज आहे गणेश जयंती. तर आता चाललोय मी पहिले श्रमिकच्या घरी जाईन, नंतर तिकडनं आपल्याला अनिकेत दादाच्या घरी जायचं आहे. तिकडनं डायरेक्ट पडले गावात ऋषभ ठाकूरच्या घरी जायचं आहे. 3-4 ठिकाणी अजून जायचं आहे. बघू, जेवढे होतील तेवढे कव्हर करू आपण. आज जाऊ, बाकीचे उद्या जाऊ. तर तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा. फुल धमाल मस्ती तर होईलच. पडले गावात गेल्यावर तुम्हाला समजेलच, तिकडे सगळे मित्र भेटतील तेव्हा. कारण का तिकडे आपण लास्टला जाऊ, लेट गेलो तर तिकडे मित्र भेटतील, लवकर गेलो तर नाही भेटणार कोण, कारण का ते सगळे लेटच येतात. त्याच्यामुळे आपण लास्टला तिकडे जाऊ. तर पहिले या 2 ठिकाणी जाऊन येतो. तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा. आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला पटापट सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. तर चला आता जाऊ आपण पहिले श्रमिकच्या घरी. मला काही दार वगैरे पण घेतलाय. आता पोचू आपण 2च मिनिटात श्रमिकच्या इथे. त्याच्या घरी पाय वगैरे पडू आणि निघू लगेच. एंट्रन्सला बघू शकता भाई साईबाबांची मूर्ती आहे. चला आता जाऊ पटापट आपण वर. तर चला गाईज, आपण श्रमिकच्या घरी जाऊन सुद्धा आलोय. श्रमिक नव्हता घरी, तो कुठेतरी बाहेर गेलाय. तर आता जाऊ आपण लगेच अनिकेत दादाच्या घरी. तिकडनं डायरेक्ट आपल्याला पडलेगाव जायचं. भाई जाम लेट झालाय. 8 तर इथेच वाजले. त्याला बोललेलो 8 वाजता येतो, ऋषभला बोललेलो 8 इथेच वाजले, जायला 9-9:30 वाजतील. तर काय नाही, चला जाऊ आता पटापट, जास्त वेळ नाही करायचा आपल्याला. चला छान आहे वरती एकदम छान इकडनं ना. येस येस चल येऊ. आता पण येणार आहे तर चला गाईज, निघलोय आणि दादाच्या पण घरी आपलं दर्शन झालं. आता जाऊ डायरेक्ट पडल्याला. लेट नाही करायचंय, कारण काय जाम लेट झालाय आपल्याला त्याच्यामुळे. आणि गाईज तुम्ही ट्रॅफिक बघू शकता, पण खतरनाक ट्रॅफिक लागलंय. रस्त्याची कामं चालू आहेत ना, त्याच्यामुळे सगळीकडे ट्रॅफिकच ट्रॅफिक. काहीच अर्ध्या तासानंतर ट्रॅफिक मधून निघलोय. आता रस्ता खाली भेटला, आता सुसाड जाऊ भाई. हे बघा गाड्या, एवढा ट्रॅफिक आहे. बेकार ट्रॅफिक आहे आज, बेकार. चला हार सुद्धा घेतलाय. आता जाऊ आपण पटापट. आणि यार परत ट्रॅफिक लागले आज. बघू ना भाई, जिकडे बघतोय तिकडे ट्रॅफिकच आहे आज. कारण का सगळेजण गणपतीलाच निघालेत प्रत्येकाच्या घरी, आणि वरतून आज शनिवार पण आहे, त्याच्यामुळे सगळीकडे आज ट्रॅफिक आहे. तर काय नाही, चला जाऊ आता आपण पटापट.
फायनली आलो रिषभच्या घरी. पाठी बघू शकता रिषभ भाऊ. चला आता पाया पडून घेऊ पटापट. खाली ठेवू का? खालीच घाल घेतो घालते हार घातल्यानंतर. पेड प्रमोशन. रिषभ ठाकूर मॅन फ्रॉम पडलेगाव. एकच बादशाह काय पोरींचा लाडका. तर चला आता जाऊ. ऋषभ ठाकूर 3303. चला तर कोण आलेच नाहीत अजून. बघू थोडा वेळ थांबू ना तर मग जाऊ. घरपोच येणार होते. त्या फुल सोय करतोय सगळ्यांची. चेक करायची गोष्ट होती. जेवण वगैरे सगळ्यांना वाढायला घेतलंय रिषभने. हा रिषभ तुमच्यापुरती आतापासून काय जाम सेवा करतोय भाई. बस बस भाई एवढी नको सेवा करू. चाललो आता चेतनच्या इथे. कारण का आयुष बोलतो की चेतनच्या इथे. मला यायला लेट झालं ना ते दुसरीकडे गेलेत पाया पडायला. तो बोलला चेतनच्या इथे. आता जाऊ पटकन चेतनच्या घराजवळ. ते थांबलेत तिकडे. बघू थोडा वेळ भेटू नंतर मग डायरेक्ट घरी निघू. मात्रे चक्क चालत आलेत. भरपूर दिवसांनी चाललो ना रे. आई शपथ काय बोलतो भाऊ. तुझ्यासाठी थांबलो इथे भाई. अर्धा तास झाला थांबलोय. नाही तू शेट म्हणून झाला ना रे. अरे वे भाई आपण शेडबाग गावात येतात तरी फोन नाही करत मॅचिंगना. लक्षात ठेव. चला काहीच निघलो आता चेतनच्या इकडून. आता जाऊ पटापट घरी. लेट तर जाम झालंय. अकरा वाजलेत आणि तुम्ही ट्रॅफिक बघू शकता. बेकार ट्रॅफिक आहे बेकार. रस्त्याची कामं चालू आहेत ना त्याच्यामुळे जाम ट्रॅफिक आहे. 11 वाजलेत तरी. तर काहीच ब्लॉग इथेच एंड करतो. कारण का जाम लेट झालाय. घरी गेल्यावर एडिट वगैरे पण करायचं आहे. त्याच्यामुळे आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. जर ब्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.